नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र येथे निघालेल्या 16 जागांबद्दलची माहिती. तर अप्पर पोलीस महासंचालनालय गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिपत्याखालील गट क संवर्गातील सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक यांची 16 रिक्त पदे सरळ सेवेने भरायची असून त्यासाठी मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर पदाचं नाव असणार आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक. एकूण पदसंख्या असणार आहे 16. वेतन श्रेणी इथं दिलेली आहे S15 चं वेतन श्रेणी स्वरूप राहणार आहे 41,800 ते 1,32,300 रुपये पर मंथ एवढं आपल्याला पेमेंट यामध्ये भेटणार आहे. तर उपरोक्त संवर्ग पदाच्या भरतीबाबतची जाहिरात अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.mahacid.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहे. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेसंबंधित आवश्यक अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी ही उमेदवाराची राहणार आहे. तर यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची डेट ही 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेली आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची डेट ही 11 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. तर इथं पदांचं कॅटेगरी वाईज आणि सामाजिक आरक्षणी वाईज इथं सुद्धा डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता या चार्ट मध्ये पूर्णपणे. अशा आपल्याला यामध्ये टोटल 16 पदे यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते बघू. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर मुख्य विषय रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र उपविषयासह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील पदवीधर किंवा न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर म्हणजेच BSc इन फॉरेन्सिक सायन्स असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. तर सायन्स मध्ये आपली पदवी हवी, त्यामध्ये आपल्याला मुख्य विषय म्हणजे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र असणं गरजेचं असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण असणे आवश्यक असणार आहे. म्हणजे तिथं MSCIT असणं सुद्धा आवश्यक असणार आहे. मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक असून गुजराती आणि उर्दू या भाषांचे ज्ञान अतिरिक्त पात्रता म्हणून समजले जाईल. मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान इथं आपल्याला असणं आवश्यक असणार आहे. शारीरिक पात्रतामध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे जो निर्णय आहे शासन निर्णय त्यानुसार इथं अपंगांना अपात्र ठरवण्यात आले. तर अपंग जे उमेदवार असणार ते यासाठी अप्लाय करू शकत नाहीत. त्याच्यानंतर वयोमर्यादा. तर वयोमर्यादा आपल्याला 11/3/2026 रोजी प्रमाणे कॅल्क्युलेट करायचे आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी मिनिमम एज लिमिट असणारे 18 वर्ष, मॅक्झिमम एज लिमिट असणारे 38 वर्ष. मागासवर्गीय उमेदवारांसाठी मिनिमम 18 वर्ष, मॅक्झिमम 43 वर्ष. अंशकालीन उमेदवार असणारे त्यांच्यासाठी मिनिमम 18 वर्ष, मॅक्झिमम 55 वर्ष. माजी सैनिकांसाठी सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष एवढं आपल्याला एज लिमिट त्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर काही परीक्षेचं स्वरूप आणि निवड प्रक्रियेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर परीक्षेचे स्वरूप त्यामध्ये अर्हताप्राप्त उमेदवारांची 200 गुणांची एक ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये 2 भाग असणार आहेत. अशा पद्धतीने 2 भाग असणार आहेत. त्यामध्ये 120 गुणांची आपली MCQ टेस्ट असणार आहे आणि 80 गुणांची ही आपली निरीक्षण चाचणी इथं असणार आहे. तर सदर निरीक्षण चाचणी करता दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून देणे आवश्यक राहणार. तसेच काही प्रश्नांची उत्तरं त्या प्रश्नानुसार द्यावी लागणार आहेत. तर निरीक्षण चाचणी 80 गुणांची असणार आहे. त्यामध्ये आपल्याला ऑन द स्पॉट तिथं जे काय असेल ते सोडवावं, निरीक्षण करून सोडवावं लागणार आहे. तर ऑनलाईन भाग 1 ची परीक्षा 120 गुणांची असून त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 2 गुण असणार आहेत. परीक्षेचे माध्यम इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आपला पेपर राहणार आहे. बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक, सामान्य ज्ञान ह्या विषयांवर राहणार आहे. म्हणजे ती 120 मार्काची जी आपली फर्स्ट स्टेज असणार आहे ती त्यामध्ये आपल्याला हे सगळे विषय आपल्याला अभ्यासायचे आहेत. 200 गुणांच्या ऑनलाईन परीक्षेसाठी आपल्याला 120 मिनिटाचा म्हणजे 2 तास आपल्याला यामध्ये वेळ असणार आहे. उपरोक्त नमूद संकेतस्थळावर उमेदवारांकरता ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप समजण्याकरता सराव चाचणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला सराव चाचणीचा जो काही पर्याय असणार आहे, कशा पद्धतीने एक्झाम असणार आहे ते तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून जाऊन तुम्ही ते बघू शकता.
गुणवत्ताप्राप्त उमेदवारांना आरक्षण व रिक्त पदानुसार प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. एक्झाम मध्ये जे काही गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी असणार आहेत त्यांना पुढं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा व निरीक्षण परीक्षांमध्ये उच्चतम प्राप्त उमेदवार यांना नुसार रिक्त पदांच्या संख्येचा प्राप्त गुणानुसार व प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी ही त्यांच्या या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जे काही क्वालिफाईड स्टुडंट असतात, जे हाय स्कोरिंग स्टुडंट असणार आहेत, प्रवर्गानुसार वगैरे सगळ्यांची व्यवस्थित यादी करून ही त्यांच्या mahacet.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्याच्यानंतर हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक म्हणून नेमणूक झालेल्या उमेदवारांना 1 वर्ष कालावधीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर शासकीय दस्तऐवज परीक्षक यांच्या पदांची खात्यांतर्गत एक परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये जर अनुत्तीर्ण उमेदवार असणार त्यांना पुन्हा 3 महिन्यांनी दुसरी संधी देऊन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये त्यांना जर उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा सदर 1 वर्ष व 3 महिने कालावधीमध्ये उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारास त्या सेवेतून कमी करण्यात येऊन प्रशिक्षणाचा खर्च त्या उमेदवाराकडून वसूल केला जाणार आहे. म्हणजे आपण एक्झाम ही क्वालिफाय झाल्यानंतर आपल्या 1 वर्षाचं ट्रेनिंग असणार आहे. ते ट्रेनिंग झाल्यानंतर आपली एक एक्झाम होणार आहे. ती एक्झाम आपण क्वालिफाय करणं गरजेचं असणार आहे. एकदा आपण ती क्वालिफाय नाही केली तर आपल्याला 3 महिन्यांना परत एकदा चान्स मिळणार आहे. तेव्हा तर आपण ती क्वालिफाय करणं गरजेचंच असणार आहे. त्याच्यानंतर काही सर्वसाधारण अटी आणि शर्ती तर दिलेल्या आहेत. तर उमेदवाराकडे महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासेल सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर आर्थिक निकषाबाबतचे तत्व क्रिमिनल लागू म्हणजे ज्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे त्यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ते तिथं सादर करायचं आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन उमेदवार, माजी सैनिक हे उमेदवार एकाच वेळी 2 समांतर आरक्षणाचा लाभ देण्याबाबतची नोंद अर्ज करतात. अशा उमेदवारांना कुठल्याही एकाच आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. जाहिरातीमधील सूचना मजकूर पूर्णपणे वाचूनच अर्ज करण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यायची आहे. अर्जामध्ये काही भरताना चुका झाल्या तर त्यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार राहणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करत असताना दिलेली भ्रमणध्वनी क्रमांक आणि जो काही ईमेल आयडी असणार आहे तो भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्याला चालू ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत परीक्षा फी किती असणार आहे. तर यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये एवढी फी असणार आहे. सदरचे शुल्क हे ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल राहणार आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे, सगळ्यात महत्त्वाची टीप आहेत काय बघू द्या. तर उमेदवाराला ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण व इतर सर्व पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती उपरोक्त नमूद संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याच्यानंतर प्रस्तुत पदाकरता फक्त अधिकृत संकेतस्थळावर विहित पद्धतीने भरण्यात आलेले ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने आपल्याला अर्ज करायचे नाही. भरती प्रक्रियेदरम्यान सहभागी होणाऱ्या उमेदवारास कोणतीही इजा किंवा नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहणार आहे. भरती प्रक्रियेनंतर पदांची संख्या, प्रवर्गनिहाय पदसंख्या, सदर भरती प्रक्रियेमध्ये अंशतः बदल करणे, स्थगित करणे याचे सगळे काही निर्णय असणार आहेत ते प्राधिकारी यांना राहणार आहेत. त्याचबरोबर भरतीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास त्याबाबत अंतिम निर्णय देण्याचा अधिकार सुद्धा प्राधिकारी यांचा राहणार आहे. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. तर याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर 2 दिवसापूर्वीच अपलोड केलेलं आहे. तिथे तुम्ही जाऊन ते बघू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.